रामकृष्ण हरी. सगळ्या भावा बहिणींना, माझ्या आईच्या सबस्क्रायबरला माझा नमस्कार. आईसारखे तुम्हाला गाणे तुम्हाला बोलून दाखवता येणार नाही, तरी मी अशी ब्लॉगच बनवते, कारण आईचं चॅनल मला चालूच ठेवायचं नाही का. चहा बनवते मी आता. सकाळ आहे. मला चला फॅमिलीसोबत चहा प्या. नंतर भाजीचा बेत आहे. पालक, कोबी आणि वाटाण्याची भाजी बनवली मी. तुमचं काय चाललंय? चहा पाणी झालं सगळ्यांचं? मी चहा बनवते. बाकी काय म्हणताय सगळे? असेच सगळे जे आईचे चाहते होते, आईचे सबस्क्रायबर होते, मला पण सपोर्ट करा, कारण आपल्याला सगळ्यांना मिळून आईचा चॅनल चालू ठेवायचा नाही का. तरी ही सगळ्यांना तुम्हाला रिक्वेस्ट आहे की सपोर्ट करा. बनवते चहा सकाळी. खूप आठवण येते आईची, पण काय करता आता नाही का. दुःख झालंय ते झालंय. सगळे म्हणतात की याचा रडत बसून परत त्यांनाच त्रास नाही का. मग त्यांना त्रास नको म्हणून असं कसं बसं आपलं हसत खेळत घोटायचंय मुलाबाळांकडे बघून. दूध टाकलं चहामध्ये. चहा पिऊन मी भाजी चिरते. कोबी, वाटाणे आणि पालक मिक्स बनवणार आहे आज मी, तुम्हाला सांगते. तर मला चला आजपासून आपण सगळ्यांसोबत कनेक्ट राहून चला म्हटलं. सुरुवात केली होती मी ब्लॉगची त्या दिवशीपासूनच, पण टाइम मिळत नव्हता. आजपासून केलं पक्का स्टार्ट. आता डेली माझे ब्लॉग पडते. कृपया फक्त सपोर्ट करत राहा. बाकी काय चाललंय कमेंट्स मध्ये सांगा. चला मी चहा पिऊन भाजी चिरते. आपण वाटाण्याची भाजी बनवू, कोबी आणि वाटाणा. कामवाली आताच काम करून गेली. म्हणलं ती गेली तर निवांत भाजी बनवताना ब्लॉग बनव नाही का. चहा बनतोय. सकाळी चहा लागतो एक टाइम. तसं मी एकच टाइम पिते, कारण चहा पिल्याशिवाय तर स्टार्ट नाही करता येणार. डोकं काम नाही करत चहा पिल्याशिवाय. चहा पिऊन आपल्या कामाला सुरुवात, म्हणजे बरं वाटतं. आई म्हणायची नाही का, गाणं म्हणायची. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. खरंच सुटला नाही का सोन्याचा पिंजरा. नको ते आठवणी काढायला, गोष्टी काढल्या मग परत मला रडायला येतं आणि मी रडत बसते. मग झाला चहा. चला चहा पिऊन मी भाजी चिरते, मग आपण परत व्हिडिओ कंटिन्यू करू.
भाजी चिरते. पहा ना, फ्लावर खूप महाग आहे, 30 रुपये पावशर. भाज्या तेवढ्या महाग झाल्यात ना, काय सांगायचं आहे. आणि वाटाणा आणि पालकची जोडी मागितली एक. सगळंच महाग झाले, काय करणार आहे. मिक्स बनवते मग छान लागेल नाही का. एवढी पालक. पालक वेगळीच चिरून ही करावं लागेल नाही का, खराब असते ना, घाण माती होते ना त्याला. माती निघते त्यात, भरपूर माती निघते. ऊन तर असलं बाहेर आहे ना, बाहेर जायची बिलकुल इच्छाच होत नाही. कशा प्रकारे दार सुद्धा ओपन करू वाटत नाही, एवढं ऊन आहे सकाळीच. म्हणून मी ऑनलाईनच मागितलं भाज्या. कंटाळा आला मला जायचा. चिरून घेते याला, जास्त बारीक नाही चिरत, असं मोठं चिरून घेते. असं माझ्या दिवसभर सतत आईचेच गाणे तोंडात असतात माझ्या. अशी चिर एवढी मोठी चिरते, अशी जास्त बारीक नाही, कारण त्यातलं विटामिन चाललं जातं ना, त्यामुळं जास्त बारीक नाही चिरायची. तेव्हा सगळ्यांना तर माहितीच असेल, पण जस्ट सांगते मी. मला ना मिक्स पालक आवडते, डाळ पालक वाटाणा. पालक पनीर नाही आवडत मला, ते विचित्र लागतं जरा. खूप जणांना आवडतं ते, पण मला नाही आवडत पालक पनीर. मी पनीर बनवते, पण तसंच ग्रेव्हीवाला पनीर बनवते, मसाला पनीर टिक्का, पनीर टिक्का मसाला छान लागतं. काय चाललंय अरे 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 मस्ती चालली. छोटे मांजरीचे पिल्ले पडद्याला मस्ती करते ते. ये चल इकडे दाखवते तुम्हाला छोटंसं. ये चल, ये इकडं चल बाबू, ये इकडं चल, ये चल, ये 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 ये. दोन जोडी, आणखीन एक आहे पर्शियन आहे. आणि हे दोन आता अडप केलं. आले होते फिरत बाहेर म्हणलं चला बिचाऱ्यांना कुत्रे मित्रे खातील नाही का, म्हणून घेतलं घरामध्ये आणि दिले ठेवून. त्यांची आई पण आलीच नाही शोधायला त्यांना. म्हणलं उगाचच ज्यावेळेस येईल त्यावेळेस तिला पण घरात घेऊ आपण, पण ती नाही आली, म्हणून पिल्ले माझ्याकडेच राहिले. आता चला भाजी चिरून झाली. आता मस्तपैकी भाजीला फोडणी देते. आधी धुवून घेते स्वच्छ, मग फोडणी वगैरे देते, मग आपण बोलू. ठीक आहे. भाजी आहे ना, मीठ टाकून धुते मी आधी. चिखल वगैरे निघतं ना त्याला. काय मॅम चिव लावलंय ना, इकडे पण आले पाठीमागे. थोडंसं मीठ टाकून धुतलं ना, मग स्वच्छ निघतात भाज्या. पिल्लू
का बाबू का? आधी भाजी धुवून घेते, मग कोबू धुवून घेते. कोबू थोडासा आधी वाफळते ना. धुवून त्याला वाफळायचा आधी. कढई काढते. आधी कोबूला वाफळायला लावते. भाजी चांगली 2-3 पाण्याने धुवून घेते. पण भांडी घेते लावून. आधी मी, आई आणि माझी मुलगीच राहायचो, पण आता आई गेल्यापासून बहिणीचा मुलगा सोबत राहतो आमच्या. मोठा आहे, 22 वर्षाचा. कांदा चिरून घेते बघ भाजीला. मी पालकच्या भाजीने कांदा चिरूनच करते. कांदा चिरून मग लसूण सोलते. कढई गरम झाली. आता थोडं तेल टाकते त्याच्यात. मोहरी,
मोहरी अशी तडतडली ना, चांगली तडतडू द्यायची मोहरीला. मोहरी तडतडेपर्यंत फुलच गॅस ठेवायचा. बघा लागले तडतडायला. गॅस कमी करून जिरे, कांदा, कांदा लाल होईपर्यंत लसूण ठेचून घेते मी. बारीक लसणाच्या पेस्टपेक्षा ना ठेचलेल्या लसणाची भाजी छान लागते. बस एवढा, जास्त नाही ठेचत. लसूण टाकायच्या आधी थोडंसं हिंग टाकायचं. छान लागते भाजी, टेस्टी. हे बघा कांदा असा ब्राउनी झाला, लसूण टाकला तर. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. आईला चांगलं सबस्क्राईब करायचे, पण मला पण करत चला. कमेंट्समध्ये सांगा काही चुकलं तर. थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट टाकते. तिखट मी थोडं जास्तच खाते, म्हणजे आमच्या इथे सगळे सार्थकला पण, बहिणीच्या मुलाचं नाव सार्थक आहे, आमच्यासोबत राहायला लागला ना, सार्थकला पण तिखटच लागतं. माझी मुलगी आहे, मुलीला पण तिखटच लागतं. धने पावडर टाकलं थोडेसे. आणि किंचित थोडासा गरम मसाला, थोडासा. परत मी टाकते टोमॅटो बारीक चिरलेला. तर थोडंसं मीठ टाकते नाही का, म्हणजे टोमॅटो चांगला बस बारीक होईल. याच्यात फ्लावर टाकते आता. पालक जी आहे ना ती थोड्या वेळानंतर टाकायची, म्हणजे ती पालक एकदम बारीक होऊन जाईल ना, म्हणजे जास्त शिजून जाईल. आणि वाटाणे आणि फ्लावर शिजणार नाही, म्हणून थोडंसं हे अर्धे शिजल्यानंतर मग पालक सोडायची वरनं.
आता वाटाणा टाकतो त्याच्यातच, म्हणजे दोन्ही पण एकजीव होऊन जाईल. आता ह्याला झाकून ठेवतो त्याला. हे बघा थोडंसं आता हे वाफवून गेलेलं आहे. मग आपण त्याच्यात पालक सोडू. हे टोमॅटोवर आणि वाफेवरच शिजतं. पालक सोडून देते. त्याला कमी करून झाकलं ना पालक गळून जाते, मध्ये मस्त शिजून जाते छानसे. आताच नाही हलवत, त्याला झाकून ठेवते. मग थोड्या वेळानंतर मिक्स करू आपण. हे बघा कशी मिक्स झाली एकदम मस्त. आता हिला एकदम कमीवर ठेवायचं, म्हणजे या टोमॅटोच्या आणि पालकच्या पाण्यामध्ये व्यवस्थित शिजून जाईल. ठीक आहे. चला आजच्यासाठी एवढं. तुम्हाला दाखवली भाजी कशी कशी बनवली. जमलं तर आज दिवसभरामध्ये बोलू, नाहीतर मग उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला तोपर्यंत रामकृष्ण हरी, टाटा.